जून 2013 निसर्गाने हिमालयाच्या कुशीत असं रौद्ररूप धारण केलं होतं ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. अचानक झालेल्या भीषण ढगफुटीमुळे मंदाकिनी नदीनं तिचं शांत रूप सोडलं आणि ती विनाशाचं तांडव करत धावू लागली. काहीच मिनिटात संपूर्ण उत्तराखंडमध्ये हाहाकार माजला. डोंगर कोसळत होते, रस्ते वाहून जात होते आणि हजारो घरे, हॉटेल्स आणि मोठमोठ्या इमारती पाण्याच्या एकाच लाटेत पत्त्यांसारख्या कोलमडून पडल्या. अधिकृत आकड्यानुसार 5,000हून अधिक लोकांचा बळी गेला आणि लाखो लोक तिथेच अडकून पडले. चारही बाजूंनी फक्त आक्रोश आणि मृत्यूचं तांडव सुरू होतं. विज्ञानाकडेही या प्रलयासमोर मान टेकवण्याशिवाय पर्याय नव्हता. पण या संपूर्ण महाविनाशाच्या केंद्रस्थानी एक अशी जागा होती जिथे निसर्गाचा हा नियम पूर्णपणे फिका पडला. ते होतं साक्षात महादेवाचं केदारनाथ मंदिर. संपूर्ण गाव नष्ट झालं, पण या 1000 वर्ष जुन्या मंदिराचा एक दगडही जागचा हलला नाही. असं काय घडलं होतं त्याला? केदारनाथ मंदिराला कोणी वाचवलं? जाणून घेऊया राईट वेव्ह म्युझिकवर केदारनाथचे ते अद्भुत रहस्य. या मंदिराचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला 5000 वर्ष मागे जावं लागेल. महाभारताच्या युद्धानंतर आपल्याच बांधवांच्या हत्येच्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी पांडव महादेवांच्या शोधात हिमालयात आले होते. पण महादेव पांडवांवर रागावलेले होते. त्यामुळे त्यांनी एका बैलाचे रूप धारण केले आणि ते गुप्त झाले. ज्या ठिकाणी महादेवांचे पाठीचे रूप प्रकट झाले तिथेच पांडवांनी या भव्य मंदिराची निर्मिती केली अशी मान्यता आहे. त्यानंतर 8व्या शतकात साक्षात आदि शंकराचार्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि तिथे आपली समाधी घेतली. हे मंदिर फक्त दगडांवर दगड ठेवून बनवलेलं नाही, तर यामध्ये आपल्या पूर्वजांचे अद्भुत स्थापत्यशास्त्र आणि दैवी ऊर्जा दडलेली आहे. पण रहस्याची गोष्ट इथेच संपत नाही. वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजीच्या संशोधनात एक धक्कादायक सत्य समोर आलं. 13व्या शतकापासून ते 17व्या शतकापर्यंत म्हणजेच तब्बल 400 वर्ष हे संपूर्ण मंदिर बर्फाच्या एका अवाढव्य हिमनदीखाली ग्लेशियर गाडले गेले होते. 400 वर्ष बर्फाचा प्रचंड दाब असूनही जेव्हा बर्फ वितळला तेव्हा मंदिराला एक साधा तडाही गेला नव्हता. हे कसं शक्य आहे? विज्ञान आजही यावर विचार करत आहे. आणि मग आली 16 जून 2013ची ती भयानक रात्र, जेव्हा नदीच्या पाण्याचा एक प्रचंड डोंगरा एवढा प्रवाह मोठमोठ्या खडकांसह थेट मंदिराच्या दिशेने झेपावला. मंदिरात अडकलेले शेकडो भक्त फक्त महादेवाचा जप करत होते. ओम नमः शिवाय. पण अचानक एक चमत्कार झाला. मंदिराच्या पाठीमागील डोंगरावरून एक प्रचंड मोठा खडक शीळ वाहून आली आणि मंदिराच्या अगदी मागे काही अंतरावर येऊन थांबली. त्या विशाल खडकाने नदीच्या वेगवान प्रवाहाला 2 भागात विभागले. पाणी मंदिराच्या दोन्ही बाजूने निघून गेले, पण मंदिराला साधा धक्काही लागला नाही. या चमत्कारी खडकाला आज सर्वजण भीमशिळा म्हणून पूजतात. काही वैज्ञानिक म्हणतात की मंदिराची रचना इंटरलॉकिंग पद्धतीनं केल्यामुळे ते वाचले. तर कोट्यवधी भाविकांची श्रद्धा आहे की साक्षात महादेवाने आपल्या भक्तांचे आणि मंदिराचे रक्षण केले. जिथे विज्ञानाची सीमा संपते तिथे महादेवाचा चमत्कार सुरू होतो. तुम्हाला काय वाटते? हे पूर्वजांचे विज्ञान आहे की साक्षात महादेवाचा अद्भुत चमत्कार? कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहून नक्की सांगा. अशाच अंगावर काटा आणणाऱ्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी राईट वेव्ह म्युझिकला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.